नमस्कार मित्रांनो, जोडी नंबर 1 च्या या भागात आपल्या साऱ्यांचं मनपूर्वक स्वागत। तुम्हाला माहितीच आहे की आमच्या या कार्यक्रमात आम्ही दोन प्रकारच्या जोड्यांना आमंत्रित करतो, एक लव्ह मॅरेज केलेल्या जोडीला आणि एक अरेंज मॅरेज केलेल्या जोडीला। या दोन्ही जोड्यांच्यात एकच साम्य असतं, ते म्हणजे मॅरेज, म्हणजे हेच लग्न। लग्न पाहावं करून असं म्हणतात। एखाद्या अनुभवी माणसाला जर का विचारलं, का रे बाबा का लग्न करून पाहावं, तो एवढंच म्हणेल, करून बघ म्हणजे कळेल। लव्ह मॅरेज चांगलं की अरेंज मॅरेज चांगलं, जास्त यशस्वी काय होतं ह्याच्याबद्दल नेहमीच चर्चा चालू असते। बघूया, आपल्याकडे दोन्ही प्रकारच्या जोड्या आहेत, तर मी पहिल्यांदा आमंत्रित करतो लव्ह मॅरेज केलेल्या जोडीला। या या या, तुमचं मनपूर्वक स्वागत। या या। मी संतोष सावंत, मी मराठी विषय घेऊन MA केलंय आणि सध्या मी लोकसत्तामध्ये पराजित पुरवणी हा विभाग पाहतो उपसंपादक म्हणून। वाह। मी स्नेहा सावंत, मी BSc इन मॅथमॅटिक्स केले आणि आता MBT मध्ये ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर काम करते। BSc मॅथमॅटिक्स आणि सॉफ्टवेअर इंजिनियर, आपलं दोघांचं मनपूर्वक स्वागत। या बसा बसा। यानंतर मी आमंत्रित करतोय अरेंज मॅरेज केलेल्या जोडीला। या या या, तुमचं पण आमच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत। या। मी संदेश पोद्दार, मी कम्प्युटर आणि मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे आणि सध्या डंकन इन्फोटेक कंपनीमध्ये मार्केटिंग मॅनेजर म्हणून कामाला आहे। अरे वा। आपण? मी सौ मेघा संदेश पोद्दार, मी बॉम्बे युनिव्हर्सिटीमधून अकाउंट्स घेऊन MCOM केलं आहे। सध्या मी घरीच असते आणि मला वाचायला आणि TV बघायला फार आवडतं। व्हेरी गुड, म्हणजे घरी बसून MCOMचा अभ्यास परत चालू आहे। बसा। या, स्वागत तुमचंही। पहिला प्रश्न तुम्हाला, तुमचं लव्ह मॅरेज आहे, तुम्ही त्यांच्यावर प्रेम करता? हो। नाही, आता करता, हे त्यांना कधी कळलं? मी FY BSc मध्ये होते आणि हे आमचे सर होते, म्हणजे अभिनय प्रशिक्षण शिबिरचे सर होते। अच्छा अच्छा अच्छा, बरोबर बरोबर। तर तेव्हा म्हणजे ते शिबिर संपल्यानंतर आमचं बोलणं झालेलं, तेव्हा त्यांना कळलं। तुम्ही त्यांना हाक काय मारता? स्नेहा, लाडाने? सोनू। सोनू, खरं उत्तर सांगितल्याबद्दल धन्यवाद। तुम्ही त्यांना पसंत केलं ते फोटो बघून का प्रत्यक्ष भेटल्यावर? नाही, प्रत्यक्ष भेटल्यावरच। आधी फोटो बघितला होता? हो। फोटो आवडला नाही? नाही, फोटो छानच होता, छान होता, माणूस कसा होता ते माहित नव्हतं ना। अच्छा अच्छा, माणूस कसा होता ते माहित नव्हतं। बरं बरं बरं। तुमची दोघांची भेट कोणी घडवून आणली? आमचे एक दुसरे नातेवाईक आहेत, मध्यस्थी म्हणून ते होते। बरं। आणि मी खरं तर बेसिकली तेव्हा अहमदाबादला असायचो आणि ही मुंबईला असायची, तर त्यांच्या थ्रू ही भेट घडून आली। अहमदाबाद का मुंबईमध्ये? मुंबईमध्ये। मुंबईमध्ये। तर आता चालू करूया आपली पहिली फेरी। पहिली फेरी आहे डार्लिंग डार्लिंग। या फेरीमध्ये तुम्हाला एकमेकांच्या आवडीनिवडी किती माहिती आहेत, म्हणजे तुमचे एकमेकांचे सूर किती जुळलेले आहेत ते आपण बघणार आहोत। या फेरीत पती पत्नीला एकमेकांविषयीचे प्रश्न विचारले जातील। म्हणजे आम्ही काय केलं आहे, कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी तुम्हाला 3 प्रश्न विचारलेत, तुम्हाला 3 प्रश्न विचारलेत, त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माहिती आहेत का त्यांनी दिलेलं आहे हे आम्हाला बघायचं आहे। हां, स्नेहा सावंत, तुम्हाला पहिला प्रश्न, यांचा आवडता क्रिकेटर कोणता? सचिन तेंडुलकर। सचिन तेंडुलकर? मग एवढ्या हळू आवाजात का सांगता? उत्तर बरोबर आहे तुमचं। तुम्हाला 10 गुण मिळालेले आहेत बरोबर उत्तर दिल्याबद्दल। यांची आवडती नायिका कोण? असं यांनी मला पहिल्यांदा सांगितलं होतं की यांना मधुबाला आवडते, पण आता बदललं असेल तर माहित नाही, पण अंदाज? मधुबाला नाही हो, त्यांना आता मधुबाला नाही आवडत, त्यांना आता माधुरी दीक्षित आवडते। त्यांच्या पर्समध्ये आता किती पैसे असतील? अंदाज? 100-200 रुपये असतील। अहो, 100-200 मध्ये 100चा फरक आहे। 100 किंवा 200 यापैकी एक सांगा। मिनिमम 100 रुपीज इज एक्सपेक्टेड। उत्तर बरोबर आहे। त्या बरोबर ओळखतात तुम्हाला, उत्तर बरोबर आहे, त्यांनीच दिलेले आहेत ना ते। म्हणजे तुमची 3पैकी 2 उत्तरं बरोबर आली, तुम्हाला 20 गुण मिळालेले आहेत। संतोष सावंत, तुम्ही त्यांना दिलेली पहिली भेटवस्तू कोणती?
साडी साडी बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे. 10 गुण मिळालेले आहेत तुम्हाला. त्यांचं आवडतं जुनं गाणं कोणतं? तुमको देखा तो. हे उत्तर बरोबर आहे. 20 गुण मिळालेले आहेत. अहो काय त्यांचं तुमच्यावर जास्त प्रेम आहे. दोन्ही प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली त्यांनी. आता जाऊ द्या, आता शेवटचा प्रश्न. यांना सगळ्यात जास्त खायला काय आवडतं? पाणीपुरी. कळलं उत्तर चुकलंय तुम्हाला ते. तुम्ही तिनापैकी 2 उत्तरं बरोबर दिलेले आहेत. तुम्हालाही 20 गुण मिळालेले आहेत. 20 आणि 20 40 गुण तुम्हाला दोघांना मिळून मिळालेले आहेत. सौ मेघा पोद्दार, पहिला प्रश्न. यांचा आवडता खेळ कोणता? क्रिकेट. उत्तर अर्थात बरोबर आहे. दुसरा प्रश्न. यांची आवडती गायिका कोण? लता मंगेशकर. हेही उत्तर बरोबर आहे. 20 गुण मिळालेले आहेत तुम्हाला. यांचं आवडतं पर्यटन स्थळ कोणतं? मॉरिशस. 30 गुण मिळालेले आहेत तुम्हाला. तिन्ही उत्तर बरोबर आहेत. वा. संदेश पोद्दार, हां. यांचा आवडता रंग कोणता? बेबी पिंक. तुम्ही भेटलो होतं की काय? बेबी पिंक बरोबर आहे उत्तर तुमचं. यांचा आवडता नायक कोण? गोविंदा. नक्की भेटलेत. हे प्रश्नांची उत्तरं दिल्यावर तुम्ही नक्की भेटलेले आहात. हे उत्तर बरोबर आहे नाही तुमचं. नाही नाही नाही. बरं ठीक आहे. यांचा आवडता छंद काय? टीव्ही बघणे. दोघांनी तिन्ही प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत बरोबर. म्हणजे तुम्हाला मिळालेले आहेत 60 गुण, तुम्हाला मिळालेले आहेत 40 गुण. म्हणजेच आमच्या या पहिल्या फेरीचे विजेते आहेत संदेश पोद्दार आणि मेघा पोद्दार. तुम्हाला ही फेरी जिंकल्याबद्दल विवा पश्चिम या रेस्टॉरंटकडनं मिळणार आहे 1000 रुपयाचं गिफ्ट वाउचर. तुम्ही त्या हॉटेलमध्ये कधी जाऊन हे गिफ्ट वाउचर वापरू शकता. थँक्यू. तुम्हाला ही मिळणार आहे गिफ्ट वाउचर, पण 500 रुपयाचं. धन्यवाद. ते तुम्ही कधी लंच डिनर कधी जाऊन वापरू शकता. तर आता सुरू करूया आपल्या जोडी नंबर 1 या खेळाची दुसरी फेरी. आपली दुसरी फेरी आहे गंमत जम्मत. 1-1 मिनिट दिलं जाईल तुम्हाला हा खेळ खेळायला. असे आपण 2 खेळ खेळणार आहोत. पहिल्यांदा मी आमंत्रित करतो यांना. या तुम्ही हा बॉल या बादलीत टाकण्याचा प्रयत्न करायचा आणि तुम्ही तो त्यांच्याकडे परत फेकायचा. बादलीत पडलेला असला तरी, बाहेर पडला तरी. थोडे मागे उभे राहा. आपण गेम चालू करूया. 1 मिनिट चालू होत आहे. चालू. अरे लवकर 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 लवकर. त्याला वेळ जातोय. लवकर. हा चला पुढे. परत बाहेर. लवकर लवकर लवकर. 10 सेकंद संपले ना. अजून एकदाही गेलेलं नाहीये. हा तिसऱ्यांदा. चला. अरे बापरे. परत. हा चला परत एकदा. अरे 20 सेकंद संपले. अजून एकदाही गेलेलं नाहीये. अरे त्याने येऊ दे तरी. चला 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 परत द्या परत द्या परत द्या. अरे अजून एकदाही नाही. 6 प्रयत्न फुकट. अर्धा मिनिट होऊन गेलेला आहे. आणि पहिल्यांदा बॉल आतमध्ये गेलेला आहे. परत गेला. चल लवकर. दुसऱ्यांदा बॉल गेलेला आहे. पाऊण मिनिट संपलेला आहे. अरे बापरे. परत एकदा. अरे बापरे नाही. 50. 10 सेकंद राहिलेले आहेत. 8 7 6 5 4 3 2 1. वेळ संपलेली आहे. 3 वेळेला बॉल आतमध्ये टाकलेला आहे. आता तुमची पाळी. तुम्ही इथे उभं राहायचंय. तुम्ही बॉल टाकायचा प्रयत्न करायचा आहे. 1 मिनिट 1 मिनिट 1 मिनिट 1 मिनिट. तुमची वेळ सुरू होते आत्ता. गेला चान्स. परत परत द्या बॉल. लवकर द्या लवकर द्या लवकर द्या. वेळ नाहीये. अरे वा. एकदा टाकलेला आहे त्यांनी. 3दा टाकलेला आहे. तुम्हाला त्याच्या पुढे जायचं आहे. अरे बापरे. मागे केला. द्या द्या लवकर. 10 सेकंद संपलेले आहेत. नाही 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 नाही. लवकर लवकर. घाई करा. हा अजूनही नाही. लवकर लवकर लवकर. 20 सेकंद होऊन गेलेत. नाही अजूनही नाही. परत एकदा. बकेट नीट कर. बकेट नीट कर. बकेट नीट कर लवकर. हा अरे 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 बॉल. 30 सेकंद अर्धा मिनिट झालेला आहे. एकदाच बॉल गेलेला आहे आतमध्ये. पुन्हा एकदा. अरे एकदाही नाही. चला 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 चला. अरे आधी नका घेऊ. आधी बॉल जातोय की नाही आतमध्ये बघा. हा लवकर लवकर लवकर. 50 सेकंद होत आले. 47 सेकंद. 50. आता 10 सेकंद राहिलेत. 9 8 7 6 5 4 3 2 1. बसा. तुम्ही 3 वेळा बॉल आतमध्ये टाकलेला आहेत. तुम्ही एकदाच
म्हणजे या खेळाचे विजेते आहेत लव्ह मॅरेज जोडी. म्हणजे तुम्हाला 20 गुण मिळत आहेत. आता आपल्या दुसऱ्या खेळाला सुरुवात करूया. इथे बादली ठेवलेलीच आहे. हे सगळे चेंडू दिसत आहेत तुम्हाला. तुम्ही एक एक चेंडू उचलून पतिराजांच्या हातात द्यायचा आहे आणि तुम्ही बादलीत टाकायचा आहे. 1 मिनिटात जे जास्त चेंडू उचलतील ते जिंकले. खेळ चालू करूया. या तुम्ही तिथेच थांबायचं. तुम्ही इकडे या. खेळ चालू करूया. तुमची वेळ सुरू झाली. चालू करा. अरे बापरे इकडे. हा चला लवकर लवकर. हा लवकर लवकर घाई करा हा चला 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 हा पटापट पटापट. हा एवढं उंच नको. एवढं उंच नको. फ्लॅट दे. लवकर लवकर दे फटाफट. दे तू फेक. हसू नको लवकर दे. हा चला. अरे बापरे चल लवकर. अर्धा मिनिट होऊन गेले. लवकर फटाफट दे लवकर. फटाफट हा पटापट फेक पटापट. मागे राहिले अजून मागे बॉल राहिलेले आहेत. 45 सेकंद. 46 47 48 लवकर सगळे 9 8 7 6 5 4 3 2 1. बस त्यांनीच बस सांगितलं. आता बघूया किती झाले ते. 1 2 3 4 5 12 13 14 15 27 28 29 आणि 30. वा 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 30 चेंडू गोळा केलेले आहेत. आणि आता तुमची पाळी आहे. या तिकडे बसायचं. तिकडनं आधी उठायचं नाही. तुम्ही इकडे बसा. तुम्ही इकडे या 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 हा. तुमची वेळ सुरू होते आत्ता. चला लवकर. अरे घाई करा. त्याने 30 दिलेत. हा 1 मिनिट. एक दुसरा खाली ठेवायचा. हा एका वेळेला उचलायचा. हा जास्त नाही. चला लवकर. अरे लवकर तिकडे बघा. हा अरे ते राहिलं ना. हा राहिला. हा बघा इकडे राहिला. अरे जाऊ चला या लवकर. घाई लवकर. अर्धा मिनिट झालेला आहे. थ्रो कर मी बघतो बाकीचं. का थ्रो करते बघतात बाकीचा. फक्त थ्रो कर. हा चला तिकडे एक राहिलेला आहे. अरे बापरे अजून एवढे राहिले. चला लवकर. अरे बापरे क्रिकेट खेळला नाही वाटतं कधी. लवकर 50 सेकंद झाले. 9 8 7 6 बॉल संपले. आता याने किती जमा केलेत ते बघूया. अर्थात बॉल संपलेले आहेत. 1 2 3 4 15 16 17 18 31 32 33. म्हणजे हा खेळ जिंकलाय अरेंज मॅरेज जोडीनं. या फेरीच्या विजेत्यांना मिळणार आहे. तुम्हाला सांगतो काय मिळणार आहे ते. म्हणजे आता आपली दुसरी फेरी संपलेली आहे. आणि दुसरी फेरी संपताना पुन्हा एकदा गुण ऐकूया. लव्ह मॅरेज कपल आहेत किती 60 आणि अरेंज मॅरेज जोडी आहे 80 वर. तिसरी फेरी आहे विंडो शॉपिंग. विंडो शॉपिंगमध्ये तुमच्या हातात एक कार्ड दिलेलं आहे. तुम्हाला इथे एका पाठोपाठ एक अशा 3 याद्या दाखवल्या जातील. प्रत्येक यादीत 5 गोष्टी असतील आणि तुम्हाला प्रत्येक यादीतल्या 2-2 गोष्टी निवडायच्या आहेत. म्हणजे तुम्ही 6 गोष्टी निवडणार. त्या 6 गोष्टींमधल्या जितक्या सारख्या येतील त्यातल्या प्रत्येक गोष्टीला तुम्हाला 20 गुण मिळतील. तर मी पहिल्यांदा आमंत्रित करतो लव्ह मॅरेज जोडीला. या बसा. पण एक लक्षात ठेवा कॉपी नाही करायची. हा आपल्याला वाटतील त्या गोष्टी आपापल्या लिहायच्या. आजूबाजूला बघायचं नाही. पहिली यादी आता बघूया आपण. बेडशीट, कुशन कव्हर, मिक्सर ग्राइंडर, रेफ्रिजरेटर, नॉनस्टिक पॅन. आणि तुमची वेळ सुरू होते आत्ता. 9 आणि 10. वेळ संपलेली आहे. पुढची यादी बघूया. तवा, प्रेशर कुकर, वॉशिंग मशीन, गॅस आणि टोस्टर. तुमची वेळ सुरू होते आत्ता.
वेळ संपलेली आहे. लिहून झाल्या गोष्टी. चला आता तिसरी यादी. कार खरेदी, बंगला खरेदी, दागिने, मलेशिया सफर आणि जुहू बीच जवळ बंगला. तुमची वेळ सुरू होते आत्ता. तुमची वेळ संपलेली आहे. तुम्ही दोन्ही कार्ड माझ्या हातात द्यायचे आहेत. या. आणि आता मी बोलवतोय अरेंज मॅरेज जोडीला. या. तुम्हाला नियम माहिती आहेत, कॉपी करायचे नाही. इकडे एक यादी दिसेल, यादीत 5 वस्तू असतील आणि त्यातल्या आठवणींनी 2 गोष्टी लिहायच्या. विंडो शॉपिंग यादी येते. टूथब्रश, टूथपेस्ट, चहा, मिल्क पावडर, दूध. तुमची वेळ सुरू होतीये आत्ता. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. वेळ संपलेली आहे. पुढची यादी. शॅम्पू, टॉवेल, शर्ट, पॅन्ट आणि टाय. तुमची वेळ सुरू होते आत्ता. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. वेळ संपलेली आहे. तिसरी यादी. अमेरिका सफर, रशिया सफर, फ्लॅट खरेदी, कार खरेदी, विमान यात्रा. तुमची वेळ सुरू होते आत्ता. 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. वेळ संपलेली आहे. आपापली कार्ड माझ्या हातात द्या. धन्यवाद. या. आपापल्या जागेवर बसा. आता बघूया कोणी कोणी काय लिहिलेलं आहे ते. लव्ह मॅरेज जोडीनी म्हणजे पत्नीनी पहिलं लिहिलेलं आहे बेडशीट आणि मिक्सर ग्राइंडर. पतींनी लिहिलेलं आहे बेडशीट आणि मिक्सर ग्राइंडर. हे दोन्ही उत्तर बरोबर आहेत. 40 गुण मिळाले. तिकडे बघा खुशी मीटर. खुश आहे, एकदम खुश आहे. बघूया तुम्ही काय लिहिलेलं आहे. पत्नीनी लिहिलेलं आहे टी पावडर आणि मिल्क. पतीनी लिहिलेलं आहे टूथब्रश आणि पेस्ट. काही संबंध नाही. एकही गुण मिळालेला नाहीये. आता दुसरी यादी बघूया. पत्नीने लिहिलेलं आहे प्रेशर कुकर आणि गॅस. पतीने लिहिलेलं आहे प्रेशर कुकर आणि गॅस. पुन्हा एकदा 40 गुण मिळाले. ते बघा काटा तुटेल एवढं खुश झालंय ते. आता बघूया यांनी काय लिहिलेलं आहे ते. पत्नीने लिहिलेलं आहे शर्ट आणि टाय आणि तुम्ही लिहिलेलं आहे शॅम्पू आणि टाय. हरकत नाही, पण एक उत्तर बरोबर आहे. 20 गुण मिळालेले आहेत तुम्हाला. आता तिसरी यादीमध्ये तुम्ही लिहिलेलं आहे कार खरेदी आणि जुहू बंगला. तुम्ही पण तेच लिहिलंय ना. बघा तिकडे बघा. हा म्हणजे यांना 120 गुण मिळालेले आहेत या फेरीमध्ये. आणि आता तुम्ही काय लिहिलंय बघूया. तुम्ही लिहिलंयत अमेरिका सफर आणि फ्लॅट खरेदी आणि तुम्ही लिहिलंयत कार खरेदी आणि अमेरिका सफर. म्हणजे हरकत नाही, एक उत्तर बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला 20 गुण मिळालेले आहेत. तुमचे एकूण गुण झालेत 120. तुम्हाला या फेरीतच 120 गुण मिळालेले आहेत आणि आधी होते 60 म्हणजे झाले 180. ते बघा खुशी मीटर. म्हणजेच आपल्या या भागाचे विजेते आहेत लव्ह मॅरेज जोडी. या इकडे या. तुम्ही पण इकडे या. म्हणजेच आजची जोडी नंबर 1 आहे लव्ह मॅरेज जोडी.